आणि गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन साळवी ठाकरे गटातून बाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या। अखेर राजन साळवी यांनी आज पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय। उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले। राजन साळवी उद्या दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतायत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही। राजन साळवीजी माजी आमदार, आमच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, आमचे जुने सहकारी आहेत आणि माझे नातेवाईक सुद्धा आहेत। त्यामुळे मला एक आनंद होत आहे की ते जर आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहे। राजन साळवींनी पक्षात येऊ नये म्हणून सामंतांनी खोडा घातला, ह्या ज्या काही बातम्या येत होत्या ह्या अतिशय चुकीच्या होत्या। मी तुम्हाला गेले 10 दिवस सांगतोय की या महाराष्ट्रातले 8 ते 10 माजी आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत, त्याच्यातलाच हा भाग आहे।